यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान होत आहे असा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत। या पोस्ट सोबत बुरखाधारी तरुणाचा फोटो देखील व्हायरल झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये गौड बंगाल आहे असा संशय देखील व्यक्त होतोय। तेव्हा पाहूया त्या व्हायरल झालेल्या पोस्ट मागचं नेमकं वास्तव आहे तरी काय। लोकसभा निवडणुकीच्या मतदानात गौड बंगाल, महिलांच्या नावे बुरखाधारी पुरुषांचं मतदान, मतदान केंद्रावर बुरखाधारी महिलांचे चेहरे पाहायला हवे। काय आहे व्हायरल झालेल्या पोस्ट मागील वास्तव? महाराष्ट्रासह देशातील विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान गुरुवारी पार पडलं। काही छोट्या मोठ्या घटना सोडल्या तर सगळीकडे शांततेत मतदान झालं। मात्र या एका बातमीनं खळबळ उडवून दिली आहे आणि ती बातमी म्हणजे बुरखाधारी पुरुषांनी महिलांच्या नावे केलेलं मतदान। तसा संदर्भ आणि पुरावा देणारे फोटो ही व्हायरल झाल्यानं लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव ही टॅगलाईन असलेल्या या निवडणुकीला सुरंग लागल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली। शिवाय हाच मुद्दा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे भाजप उमेदवार संजीव बलियान यांनीही उपस्थित केला। त्यासोबत सोशल मीडियावरील फेसबुकच्या भाजपा मिशन 2019 या पेजवर तन्मय तिवारी या व्यक्तीनं बुरखाधारी पुरुषाचा फोटो पोस्ट करताना त्यासोबत कॅप्शन मध्ये लिहिलंय की मुझफ्फराबाद मध्ये संजय बालियानने चांगला मुद्दा उपस्थित केला आहे। बुरखा घालून मतदान करणे म्हणजे जिहादला खतपाणी घालणे होय। मतदान केंद्राबाहेर बुरखा घालणाऱ्या महिलांचे चेहरे पाहायला हवे। बुरखा घालून पुरुष मतदान करीत आहेत असा आरोपही तिवारीनं पोस्ट मध्ये केलाय। सोशल मीडियावर अशाच प्रकारची आणखी एक पोस्ट आहे आणि ती म्हणजे इंद्रेश मिश्रा यांची। त्यावर त्यांनी लिहिलंय की मुझफ्फरनगर मध्ये शबनमच्या जागी सद्दामने बुरखा घालून मतदान केलं। भाजप उमेदवार संजीव बालियान यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आलाय। #प्लीज वोट बीजेपी। मैं एक बूथ पर गया तो मैंने देखा एक तो बहुत अच्छी तरह से चेहरे चेक नहीं किए जा रहे हैं। अगर बुरके में कोई आता है तो 4 बार आए 5 बार आप चेहरा चेक कैसे करें? चेहरा चेक करने का वोट कैसे डालवा सकते हैं? महिला कांस्टेबल बिल्कुल नहीं थी। 25 बूथ 26 बूथ हैं गांव में, सूजडू गांव में एक भी महिला कांस्टेबल की ड्यूटी नहीं। महिला कांस्टेबल किस काम के लिए है अगर वहां नहीं लगाएंगे? अगर महिलाओं की इतनी लंबी लाइन है, अंदर कुछ पोलिंग पार्टी में महिला ही नहीं थी तो पुरुष चेक करेंगे? इस देश में ऐसा नहीं हो सकता कि चेहरे के बिना आप वोट डालने दें। पुरुष पीठासीन अधिकारी कहते हैं कि हमारे पास महिला कर्मचारी नहीं है इसलिए हम चेहरा कैसे देखें? अरे भाई, ये हिंदुस्तान है, लोकतांत्रिक देश है, चेहरा देख के बिना वोट नहीं दे सकते। धार्मिक आधार पर किसी को अगर चेहरा दिखाने में आपत्ति तो मत वोट दीजिए। चेहरा देख के वोट डालनी चाहिए। एक महिला अंदर जाती है, सीधी बिना सिग्नेचर के वोट डाल रही है। वो बाद में वोट डालने के बाद अधिकारी कहता है कि बहन जी मुझे देख कर सिग्नेचर कर दीजिए बहन जी। अरे भाई, पहले सिग्नेचर होकर वोट डलती है। आपने देखा कितनी लंबी लाइन है, क्या हालात है। फर्जी वोटिंग मुझे स्पष्ट लगा, जब सिग्नेचर के बिना वोट कर रही है तो फर्जी है। हा फोटो ट्विटर आणि फेसबुक वरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। व्हायरल होत असलेल्या या फोटोची तपासणी करण्यासाठी आम्ही जेव्हा हा फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केला तेव्हा हा फोटो गुरुवारच्या मतदानाचा नसून तो 2015चा असल्याचं पुढे आलं। त्यावेळी या तरुणाला बुरखा घालून आझमगड मधील मंदिरात मांस फेकताना पकडण्यात आलं होतं अशी माहिती हाती आली। तेव्हा सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला जातोय तो 2015चा आहे। त्यामुळे मुझफ्फरनगर मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानादरम्यान बुरखा घालून तरुणाला पकडण्यात आल्याचा दावा साफ खोटा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।